हॅलो, नमस्कार. तर आज आपण मस्तपैकी महाराष्ट्रामधील फेमस कोथिंबीर वडीची रेसिपी तयार करणार आहोत. बघू शकताय किती खमंग, क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी आपली कोथिंबीरची वडी झालेली आहे. बघताय ना? तर चला तर मग वळूया आपल्या रेसिपीकडे. सुरुवातीला आपण आता काय करायचं आहे, चणा डाळ घ्यायची, ती 2 तास भिजत घालायची, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. त्यानंतर 2 चमचे जिरे वापरायचं आहे. चणा डाळ चांगली भिजली की वड्यासुद्धा खूप छान होतात. चणा डाळ घातल्यानंतर जिरे घातलेत, त्यानंतर आता कोथिंबीर घालून घेऊया. यानंतर याचं थोडंसं बारीक वाटण तयार करून घेऊया. त्याच वाटणामध्ये लसूणच्या पाकळ्या, आलं अवेलेबल असेल तर आलं, आणि त्यानंतर मिरच्या घालायच्या आहेत. याचंसुद्धा आपण मस्तपैकी बारीक मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. कोथिंबीरची पूर्ण एक जोडी घेतलेली आहे, मी स्वच्छ धुतलेली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे. आणि आता आपण त्यामध्ये वाटण घालायचं आहे. 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला पावडर घातलेला आहे. त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस मी इकडे वापरलेला आहे. अर्ध्या लिंबाचा रस घातल्यानंतर आता आपण मस्तपैकी बेसनचं पीठ वापरणार आहोत. बेसनचं पीठ आपण आपल्याला कोथिंबिरीवरती अवलंबून आहे. आपल्याला मळून 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 घेताना लागेल तेवढं आपण बेसनचं पीठ इकडे ॲड करायचं आहे. मला अगदी 2 वाट्या लागलेला आहे, बघू शकताय. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडेसे तीळ घालायचे आहेत. तर बघू शकता आपलं बॅटर तयार झालेलं आहे. इकडे मी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं. त्यानंतर आता चाळणीला अशा पद्धतीने तेल लावून घेऊया. आपल्याला कोथिंबिरीच्या वड्या उकडून घ्यायच्या आहेत. तर मस्तपैकी आता तेल लावून घेऊया आणि अशा पद्धतीने गोळा तयार करून वरून आता आपण छानपैकी त्याला तिळाने सजवूया. तीळ लावल्याने आपल्या वड्या खूप छान आणि कुरकुरीत होतात. त्यामुळे तीळ लावायला तर अजिबात विसरू नका. बघू शकताय. आणि आता अजून एक गोळा तयार करणार आहे. मला पूर्ण एक कोथिंबिरीची वडी लागलेली आहे आणि 2 वाट्या बेसन लागलेलं आहे. आता दुसरी पण आपण गोळा तयार करून ठेवायचा आणि त्यालासुद्धा आपण आता अशा पद्धतीने वरून तीळ लावून घ्यायचे. तर आता हे मिश्रण आता आपण एक 10 ते 15 मिनटं उकडून घ्यायचं आहे. पाणी आपलं छान उकळलेलं आहे. 10 ते 15 मिनटं झाकण लावून झाकणाच्या सहाय्याने उकडून घेऊया. आणि त्यानंतर थोड्याशा आपलं हे असं गोळा थंड झाल्यानंतर मगच आपण वड्या त्याचे काप करायचे आहेत. अशा पद्धतीने आपण वड्यांचे काप करूया. तुम्हाला जर गोल हवे असतील तर तुम्ही गोल करू शकता, काही हरकत नाही. मला असे हवे होते त्यामुळे मी अशा पद्धतीने काप केलेले आहेत. आता बघू शकताय आपलं किती असं छान असा सुवास येत आहे आपल्या वड्यांचा. तर संपूर्ण वड्या आपण मी कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर एका छोट्याशा कढईमध्ये या वड्या मी आता तळून घेणार आहे. तर जास्त तळायच्या नाहीत. गॅसची फ्लेम मीडियम आचेवर ठेवायची आणि अशा पद्धतीने ब्राउनिश कलरच्या होईपर्यंत आपण कोथिंबिरीच्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. तर एकदम अशी साधी सोपी आणि मी जास्त साहित्य वापरलेलं नाही आहे, त्यामुळे कमी साहित्यामध्ये होणारी ही आपली रेसिपी आहे आणि महाराष्ट्रामधील एकदम फेमस रेसिपी आहे कोथिंबीरची वडी. आणि पारंपरिकसुद्धा आहे. पारंपरिक पद्धतीने मी इकडे कोथिंबीरीची वडी केलेली आहे. तुम्हीसुद्धा मला नक्की सांगा, अशा पद्धतीने जर तुम्ही कोथिंबीरीची वडी केली तर कशी झाली. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो प्लीज कमेंट करा. चला तर मग पटकन सबस्क्राईब करा. तर थँक्यू, बाय.